का स्वागत करता हूं। याया खान जी, जैसे कि प्रोग्राम शुरू हो गया है तो मैं सबसे पहले साबिर भाई से विनती करता हूं कि साबिर भाई ईवीएम को लेकर के आप क्या सोचते हैं, आप जरा दो लफ्ज में बताइए, खड़े होकर बताएं तो मेहरबानी। अस्सलाम वालेकुम, जय हिंद। अभी दुनिया में 200 से ज़्यादा देश है, मगर ये पूरे देश में सिर्फ बैलेट पेपर पर इलेक्शन होता। ये अपना एक हिंदुस्तानी ऐसा देश है जहाँ पर ईवीएम मशीन से ये वोटिंग होने के बाद में ये लोग अपने खुद के तरफ में ये पूरा खींच ले रहे। तो अपने को ये ईवीएम से जो है तो वोटिंग मशीन बंद कराना है। और दूसरी सबसे बड़ी बात ये है, गांव-गांव में शोर है और चुनाव आयोग चोर है, ये ऐसा एक नारा पूरे हिंदुस्तान में चल रहा है। लेकिन ये लोग जो है तो इसको काना डोड़ा कर रहे। और दूसरी एक बात है, ईवीएम मशीन ने क्या किया, देश का सत्यानाश किया। ये बहुत बड़ी बात है, ये लोग सब समझ में नहीं आ रहा। ये खाली बस अपने को जो अभी यहाँ औरंगाबाद में ईवीएम मशीन में बता रहे कि ऐसा वोट डाले तो ऐसा जाता। अरे वो ईवीएम मशीन बताओ ना जिसमें वोट किधर से कहाँ जा रहा। वो ईवीएम मशीन यहाँ नहीं बताते, यहाँ पे ऐसी ईवीएम मशीन बता रहे। और वोट हमारा राज तुम्हारा, ये तो कतई नहीं चलेगा। इसलिए आप लोगों ने जितने भी लोग हैं सबने यही मांग करना है कि बैलेट पेपर पे वोटिंग होना चाहिए। अल्लाह हाफिज। मोदी हटाओ, संविधान बचाओ, संविधान बचाओ। औरंगाबाद मधील सर्व नागरिक या ठिकाणी भडकल गेटला आम्ही धरणे देत आहोत। ईव्हीएम हटाव, देश बचाव, संविधान बचाव अशी आमची घोषणा आहे। या देशामध्ये जेव्हापासून ईव्हीएम आलेला आहे, ईव्हीएमद्वारे निवडणुका होत आहेत, तेव्हापासून लोकांना संशय बळावत चाललेला आहे आणि आता खात्री झालेली आहे देशामधले 70% पेक्षा जास्त लोक मोदी सरकारच्या सर्व निर्णयापासून हैराण असताना, परेशान असताना, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार हा अगदी कळस गाठत असताना लोक मोदी सरकारला मतं देऊ शकत नाही। आणि भारतीय जनता पक्ष ज्यावेळेस विरोधी पक्षामध्ये होता त्यावेळेस ते देखील ईव्हीएमच्या विरोधात होते। जगामधले जे काही प्रगत देश आहेत, मग अमेरिका असेल, इंग्लंड असेल, जर्मनी असेल, जपान असेल, या सर्व देशांमध्ये ईव्हीएम नाही, बॅलेट पेपरद्वारे निवडणुका होत आहेत। त्यामुळे आमची सर्वोच्च न्यायालयाला देखील आणि इलेक्शन कमिशनला देखील आता जनतेच्या अदालतीमध्ये आमची मागणी आहे की ईव्हीएम हटलं पाहिजे आणि या देशाचं संविधान, देशाची लोकशाही वाचली पाहिजे। जर ईव्हीएम हटलं नाही तर या देशामध्ये सर्वात मोठा उठाव होईल। 2024ची निवडणूक कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकायची हा मोदी सरकारनं ठरवलंय। त्यामुळे इलेक्शन कमिशनचा जो मुख्य आहे तो देखील आता त्या समितीवर सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसला देखील त्यांनी बाजूला काढलेला आहे। याच्यावरनं मोदी सरकारचा उद्देश या देशामध्ये हुकुमशाही लादण्याचा आणि लोकशाही मार्गाने हुकुमशाही आणण्याचा आहे। त्याच्यामुळे यामधलं जे ईव्हीएम आहे ते बंद झालं पाहिजे आणि बॅलेटद्वारे निवडणुका झाल्या पाहिजे अशी आमची मागणी आहे। माननीय खतारे साहेबांनी आज ईव्हीएमच्या विरोधात एक धरणे आंदोलन आयोजन केलेलं आहे। त्यामध्ये आपल्या औरंगाबाद शहराचे माजी महापौर आदरणीय रशीद खान मामूसाहेब, माजी नगरसेवक किरमानी साहेब, मुमताजभाई, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय अहमद शाह साहेब, आमचे खतारे साहेब, मसूद शेख साहेब, आमचे भ्रष्टाचार निर्मूलनेचे अध्यक्ष साबिर भाई आणि सर्व पक्षाचे जे ईव्हीएम विरोधी आहेत ते सर्व येथे उपस्थित आहोत। एकच मुद्दा आहे की ईव्हीएम हटवण्यासाठी जो काही करण्याचे प्रयत्न होतील त्याच्यासाठी आम्ही लढा देऊन आजपासून आम्ही सुरुवात केलेली आहे। जसं बघितलं जातं की 2014 नंतर या देशामध्ये एक साधारण व्यक्तीचं स्वतःचं मत एक दुरावलं गेलेलं आहे आणि हा देश आपला प्रगत देश म्हणून ओळखला जातो। परंतु जगाच्या पाठीवर 90% ठिकाणी आजही बॅलेट पेपरवर निवडणूक होतात। तर आज आपला देश जगाची गोष्ट करतो, परंतु आपल्या देशात ईव्हीएम यूज होते प्रत्येक निवडणुकीमध्ये, ही खूप खेदाची गोष्ट आहे। वर्ष आता इलेक्शनचं वर्ष आहे, लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था। असं वाटत नाही का तुम्हाला की तुम्ही मोहीम खूप लेट सुरू केलेली, गेली 5 वर्ष जर आपण वेगवान केलं असतं आज तुमचं वेगळं राहतं? जहाँ जागे वहाँ सवेरा है। हम सफ़र इख्तियार करते हैं, वही दरिया को पार करते हैं। निकल कर देख मुसाफिर रास्ते में, मुसाफिर का रास्ते इंतजार है। अब ये कारवां रुकेगा नहीं। ईव्हीएमवर आक्षेप काय?
EVM हटवली गेली पाहिजे, कारण की इलेक्ट्रॉनिक कोणतीही वस्तू असतो त्यामध्ये गडबड केलीच जाते. इलेक्ट्रॉनिक मीटर 10 फूट लांब असतो, हातात रिमोट असतो. इलेक्शन कमिशनचं म्हणणं आहे की तुम्ही या आणि मशीन हॅक करून दाखवा. त्यांचं चॅलेंज आहे, अजूनही कोणत्याच पक्षाने ते एक्सेप्ट केलेलं नाही. आदरणीय मुख्यमंत्री दिल्लीचे केजरीवाल साहेबांनी डेमो करून दाखवलेला आहे. डमी आणि भारत सरकारची नाही मशीन, कुठलची आहे मग ती? डमी पेपर बनवलेला. नाही. वस्तुस्थिती अशी आहे, ठीक आहे, प्रत्येक बूथवर पण ज्या त्यांच्या भारत सरकारच्या मशीन असतात तिथं पण गडबड आढळलेली आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये. हे सिद्ध झालेलं आहे, परंतु ती आपली चूक मानतच नाही. त्याला आम्ही काय करू शकतो? देशाचं वाटोळं त्यांनी 2014च्या आधी पण केलेलं आहे. 2002मध्ये जी निवडणूक झाली गुजरातमध्ये, तेव्हा ते सक्सेस झाले. तेव्हा कोणी आक्षेप घेतला नव्हता, जागरूकता नव्हती, परंतु तेव्हा पण आक्षेप घेण्यात आलं पाहिजे असतं. कारण की 2000मध्ये तुमची मागणी आम्ही आमच्या जीवाचे रान करू, आम्ही वेळ पडल्यास आम्ही बळी देऊ, परंतु येणाऱ्या पिढीसाठी आम्ही काही ना काही वातावरण निर्माण करू. या देशामध्ये एक चांगलं सरकार यावं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधीजी आणि मौलाना अबुल कलाम आझाद यांनी जी विचारसरणी होती, जो त्यांच्या स्वप्नाचा भारत होता, शेवटचा तसा भारत आम्हाला EVM त्यांनी